अहो ऐकलंत का? आज पोस्टमन काका आले होते. आईनं पत्र पाठवलंय आणि सोबत लग्नाची पत्रिकाही आहे. अनुपमानं स्वयंपाकघरातून बाहेर येत मोठ्या उत्साहात सांगितले. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. चेहऱ्यावर माहेरच्या आठवणींनी उमटलेले हसू होते. गिरीश नुकताच ऑफिसमधून आला होता आणि सोफ्यावर बसून टीव्हीचं चॅनल बदलण्यात मग्न होता. त्यानं मान वर करून तिच्याकडे पाहिले आणि एक थंड निश्वास टाकला. कारण त्याला ठाऊक होते की या पत्रानंतर आता हट्ट सुरू होणार. अनुपमा त्याच्या जवळ येऊन बसली आणि पत्रातील मजकूर वाचून दाखवू लागली. पुढच्या महिन्यात दादाच्या सारूच्या मुलाचं लग्न आहे. खूप मोठा कार्यक्रम आहे असं आई म्हणते. आणि बाबांनी तर खास निरोप पाठवलाय की यावेळी जावई बापूंना घेतल्याशिवाय यायचंच नाही. किती दिवस झाले आपण तिकडे गेलो नाहीये ना. अनुपमाचं बोलणे ऐकून गिरीशनं रिमोट बाजूला ठेवला आणि कपाळावर आठ्या आणत म्हणाला, अनुपमा, तुला माहिती आहे ना ऑफिसमध्ये सध्या किती काम चाललंय. नवीन प्रोजेक्टचं डेडलाईन जवळ आली आहे आणि अशात मी सुट्टी कशी घेऊ शकतो. तू आणि आरव जाऊन या हवं तर, पण मला येणं शक्य नाही. गिरीशचं हे उत्तर ऐकताच अनुपमाच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणार्धात मावळला. तिला वाटले होते की यावेळी तरी गिरीश तिची ओढ समजून घेईल. पण पुन्हा तेच कामाचं कारण पुढे आले होते. तिनं पत्रिका बाजूला ठेवली आणि शांत स्वरात म्हणाली, प्रत्येक वेळी कामच असतं का हो. लग्नाला वर्ष होऊन गेलंय. आपण माझ्या माहेरी नीट जाऊन आलो नाही. आईबाबांना तुमची वाट बघत असतात. त्यांना काय सांगू मी की माझ्या नवऱ्याला माझ्या घरापेक्षा ऑफिस महत्त्वाचं आहे. यावर गिरीशचा आवाज थोडा चढला. तो म्हणाला, अगं समजावून घे ना जरा. नोकरी टिकवायची असेल तर कष्ट करावे लागतात. हे काय तुझे माहेरचे लाड नाहीत की जेव्हा वाटलं तेव्हा उठून गेलं. मला जबाबदाऱ्या आहेत. अनुपमाला हे शब्द खूप लागले. तिच्या मनात माहेरबद्दल असलेल्या आदराचा गिरीशनं अपमान केल्यासारखं तिला वाटले. ती तिथून तरातरा निघून स्वयंपाकघरात गेली. पण तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. तिला आठवू लागलं कसं सुरुवातीच्या दिवसात गिरीश तिच्या प्रत्येक शब्दाला मान द्यायचा. छोट्या छोट्या सुट्ट्या काढून तिला बाहेर घेऊन जायचा. पण आता शहरातल्या या धावपळीच्या आयुष्यात तो यंत्रासारखा झाला होता की काय, असा प्रश्न तिला पडला. रात्रीची वेळ झाली. आरव झोपला होता आणि घरामध्ये एक प्रकारची जड शांतता पसरली होती. फक्त भिंतीवरच्या घड्याळाचा टिक टिक असा आवाज येत होता, जो त्या दोघांमधील तणावाला अधिकच अधोरेखित करत होता. अनुपमानं जेवणाचे ताट तयार केले आणि डायनिंग टेबलवर लावले. तिनं गिरीशला जेवायला बोलावले. पण तिच्या आवाजातला तो पूर्वीचा गोडवा आता हरवला होता. तो केवळ एक उपचार राहिला होता. गिरीश टेबलावर आला. दोघेही समोरासमोर बसले होते. पण त्यांच्यात नजरेची भेटही होत नव्हती. ताटात वाढलेल्या वाफाळलेल्या वरणाची चव आज जणू कडू झाली होती. कारण मनात रागाचं विष कालवले गेले होते. अनुपमानं जेवता जेवता पुन्हा हळूच विषय काढला. बघा ना, एकदा विचार करून 2 दिवसांची तर गोष्ट आहे. आपण शुक्रवारी रात्री निघू आणि रविवारी परत येऊ. पण गिरीशनं ताटातली चपाती तोडतानाच चिडून उत्तर दिले, मी एकदा सांगितलं ना अनुपमा, मला सुट्टी मिळणार नाही म्हणजे नाही. तू पुन्हा पुन्हा तोच विषय काढून माझं डोकं नको फिरवू. जेवण शांततेत करू देशील का. हे ऐकून अनुपमाच्या डोळ्यात पाणी आले. तिला वाटले की आपल्या भावनांची किंमत या घरात शून्य आहे. तिनं आपले जेवण अर्धवट सोडले आणि ती ताटावरून उठली. तिच्या मनात आता केवळ राग नव्हता, तर एक प्रकारची अढी निर्माण झाली होती. गिरीशलाही वाटलं की आपण जास्त बोललो, पण त्याचा अहंकार त्याला माफी मागू देईना. त्यानंही रागातच 2 घास खाल्ले आणि पाणी पिऊन ताटावरून उठला. त्या रात्री त्यांच्यातील नात्यात एक अशी दरी निर्माण झाली जिची खोली दोघांनाही अजून मोजता येत नव्हती. जेवण झाल्यानंतर अनुपमा भांडी घासताना रडत होती. तिला वाटलं की पती जर आपल्या आनंदात सहभागी होत नसेल तर आपण तरी त्याच्यासाठी इतकं का राबायचं.
तिनं ठरवलं की जर तो येणार नसेल तर ती देखील जाणार नाही. पण हा राग ती आता कृतीतून दाखवणार होती. दुसऱ्या दिवसापासून घराचं वातावरण बदलले. अनुपमा सकाळी लवकर उठली खरी, पण तिनं गिरीशसाठी लागणारे गरम पाणी वेळेवर ठेवले नाही. त्याचा नाश्ता टेबलावर न ठेवता ती आपल्या कामात मग्न राहिली. गिरीशला हे जाणवलं. त्याला वाटलं हा 2 दिवसांचा राग असेल, पण अनुपमाच्या मनातला जखम खोल होती. ती आता केवळ पतीचा संसार करत नव्हती, तर एका अनोळखी व्यक्तीसोबत राहत असल्यासारखी वागू लागली होती. ऑफिसला जाताना गिरीशनं तिला विचारले, माझा निळा शर्ट कुठे आहे? तेव्हा तिनं न पाहताच उत्तर दिले, जिथे ठेवला असेल तिथेच असेल, मी तुमची नोकर नाहीये. हे ऐकून गिरीश चकित झाला, कारण आजवर अनुपमानं कधीच असा उलट जबाब दिला नव्हता. अशा प्रकारे त्यांच्यातील छोटे छोटे संवाद आता वादविवादात बदलू लागले होते. अनुपमाचं घर सांभाळणं आणि गिरीशचं नोकरी करणं हे केवळ कर्तव्य उरले होते. त्यातला जिव्हाळा आता हळूहळू संपत चालला होता. अनुपमाच्या आईचा फोन आला तेव्हा अनुपमानं रडत रडत सर्व सांगितले. पण आईनं तिला समजावलं की संसारात असं होत असतं गं, तू शांत राहा. पण अनुपमाला शांत राहणं आता अशक्य वाटत होते. तिकडं गिरीशला ऑफिसमध्ये मित्रांनी विचारलं की काय झाले, तेव्हा तो म्हणाला, बायकोचं माहेरचं हट्ट संपत नाहीत. आणि त्यावर त्याच्या मित्रांनी त्याला अधिकच भडकावले. अरे बायकांना जास्त डोक्यावर चढवू नकोस, नाहीतर त्या तुला नाचवतील. मित्रांच्या या सल्ल्यामुळे गिरीश अधिकच ताठर झाला. तो विचार करू लागला की आपण इतकं कमवतो, घर चालवतो, मग हिनं आपल्याला मान दिलाच पाहिजे. पण तो हे विसरला होता की नातं प्रेमावर चालतं, अधिकारावर नाही. त्या दिवशी संध्याकाळी गिरीश घरी आला तेव्हा त्याला अपेक्षा होती की अनुपमा पाणी घेऊन येईल. पण ती आरवचा अभ्यास घेण्यात मग्न होती. तिनं त्याच्याकडे साधं पाहिलेही नाही. गिरीश स्वतःच पाणी प्यायला आणि रागानं बेडरूममध्ये गेला. त्यानं विचार केला की जर ही अशी वागणार असेल तर मी तरी का घरी लवकर यायचं. त्या रात्री त्यानं पहिल्यांदा ठरवलं की तो घरी उशिरा जाईल आणि मित्रांसोबत वेळ घालवेल. आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला एक नवीन आणि घातक वळण मिळाले. रात्रीचं 9 वाजले तरी गिरीश घरी आला नव्हता. अनुपमानं त्याला फोन केला नाही, कारण तिचा अहंकार आडवा येत होता. तिला वाटलं की याला घराची ओढ असेल तर येईलच ना. अखेर 10:30 वाजले आणि दारावरची बेल वाजली. अनुपमाने दरवाजा उघडला तेव्हा गिरीशच्या अंगाला सिगरेटचा आणि हलकासा दारूचा वास येत होता, जे पाहून अनुपमाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने कधीच स्वप्नात पाहिले नव्हते की तिचा गिरीश कधी अशा मार्गाला लागेल. पण वादाची ही ठिणगी आता वणव्याचे रूप धारण करत होती. त्या रात्री गिरीशच्या अंगाला येणारा तो उग्र वास अनुपमाच्या काळजाला चिरून गेला. तिने कधी विचारही केला नव्हता की ज्या माणसानं तिला आयुष्यभर सुखात ठेवण्याचं वचन दिलं होतं तोच माणूस असा वागेल. तिनं डोळ्यातले आसू आवरत त्यांच्याकडे पाहिले आणि अत्यंत शांत पण थरथरत्या आवाजात विचारले, अहो, हे काय करून आलात तुम्ही? आजवर तुम्ही कधी अशा गोष्टींना स्पर्शही केला नव्हता आणि आज चक्क मित्रांच्या नादात ही वेळ आली. गिरीशनं तिचा प्रश्न ऐकूनही न ऐकल्यासारखा केला. तो तालात होता. त्यानं सोफ्यावर स्वतःला झोकून दिले आणि जोरात हसत म्हणाला, अगं अनुपमा, तू खूप जुन्या विचारांची आहेस. शहरात राहतो आपण, इथे मित्र आणि त्यांच्यासोबत थोडी मजा करणं हे स्टेटस असतं. तुला काय कळणार ऑफिसचा ताण आणि मित्रांची सोबत काय असते ते. अनुपमाला हे ऐकून खूप वाईट वाटलं. तिनं त्यांना पुन्हा एकदा समजावण्याचा प्रयत्न केला की अहो, मित्र असावेत, पण जे मित्र तुम्हाला चुकीच्या वाटेवर घेऊन जातात ते मित्र कसले? घरात आम्ही तुमची वाट पाहतोय. आरवनं तुम्हाला विचारलं तर मी काय उत्तर देऊ? पण गिरीश आता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
त्यानं चिडून ओरडत तिला गप्प केले आणि म्हणाला की मला अक्कल शिकवू नकोस. माझे मित्र माझ्यासाठी माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहेत. ते मला समजून घेतात आणि तू फक्त कटकट करतेस. हे शब्द अनुपमाच्या मनावर घाव घालून गेले. दुसऱ्या दिवसापासून जणू घराचं चित्रच पालटलं. गिरीशनं आता रोजचाच परिपाठ बनवला होता की ऑफिस सुटल्यावर घरी न येता थेट मित्रांकडे जायचे, तिथे पार्ट्या करायच्या आणि रात्री उशिरा घरी परतायचे. अनुपमा त्यांना आदरानं वागवत होती. त्यांच्यासाठी वेळेवर जेवण बनवून ठेवत होती. पण ते जेवण बहुतेक वेळा तसंच थंड व्हायचं, कारण गिरीश बाहेरूनच जेवून किंवा पिऊन येत असे. अनुपमा रात्रभर जागी राहून त्यांची वाट पाहत असे. दारावरची प्रत्येक थाप तिला भीती घालत असे की आज ते कोणत्या अवस्थेत येतील. पण तरीही ती आपली मर्यादा सोडून कधी मोठ्यानं बोलली नाही. एके दिवशी सकाळी तिनं धीर धरून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. अहो, आपल्या मुलाचं भविष्य बघा, त्याचं शिक्षण, त्याची शाळा, तो आता मोठा होतोय. वडिलांना असं उशिरा घरी येताना बघून त्याच्यावर काय संस्कार होतील. माझं काही चुकत असेल तर सांगा, पण स्वतःचं आयुष्य असं वाया नका घालवू. तेव्हा गिरीशनं आरशात स्वतःला नीट करत उपहासानं म्हटले, माझ्या मुलाची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तू उगाच आईवडिलांसारखं लेक्चर देऊ नकोस. तुला जर इथे राहायचं असेल तर माझ्या अटींवर राहावं लागेल, नाहीतर तू मोकळी आहेस. हा अपमान अनुपमा सहन करू शकली नाही. तिला वाटलं की कदाचित काही दिवस आपण लांब गेलो तर त्यांना आपली किंमत कळेल. म्हणून तिनं आरवला सोबत घेतले आणि 2 महिन्यांसाठी आपल्या माहेरी निघून गेली. तिला वाटलं होतं की गिरीश तिला फोन करेल, तिची माफी मागेल किंवा किमान तिला परत येण्यासाठी साथ घालेल. पण तिथेही तिचा भ्रम निराश झाला. गिरीशनं एकदाही तिला फोन केला नाही. उलट त्याला घरात आता कोणी टोकणारं नाही याचा आनंद झाला आणि तो अधिकच मित्रांच्या आहारी गेला. 2 महिने माहेरी राहून अनुपमाचं मन कशातच रमत नव्हतं. तिला आरवच्या शाळेची काळजी वाटत होती. त्याच्या अभ्यासाचं नुकसान होतंय हे पाहून तिनं जड अंतःकरणानं पुन्हा शहरात येण्याचा निर्णय घेतला. तिला वाटलं होतं की 2 महिन्यांच्या विरहानंतर गिरीश सुधारले असतील. पण जेव्हा तिनं घराचं कुलूप उघडलं तेव्हा घराची अवस्था पाहून तिला रडूच आलं. सगळीकडे कचरा, दारूच्या बाटल्या आणि धूळ साचली होती. गिरीश जेव्हा रात्री घरी आला तेव्हा अनुपमाला बघून त्याच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी त्रास जाणवला. त्यानं फक्त विचारलं, आलीस का? आरव कुठे? आणि तो पुन्हा आपल्या फोनमध्ये मग्न झाला. अनुपमानं घर आवरलं, पुन्हा संसार सांधण्याचा प्रयत्न केला. पण गिरीश आता पूर्णपणे बदलले होते. ते घरात असूनही नसल्यासारखे वागत होते. ते आपल्या मित्रांशी फोनवर तासनतास बोलत असत, पण अनुपमाशी साधे 2 शब्दही बोलत नसत. एके दिवशी अनुपमानं त्यांच्या मोबाईलवर वारंवार येणारे कॉल्स बघितले आणि विचारलं, अहो, हे मित्र कोण आहेत जे तुम्हाला घरच्यांपेक्षाही जास्त महत्त्वाचे वाटतात? तेव्हा गिरीश तावातावानं म्हणाला, ते माझे जिवलग आहेत. संकटात तेच धावून येतात. तुझ्यासारखं घर सोडून पळून जात नाहीत. हे ऐकून अनुपमाच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. तिला कळेना की आपण कुठे चुकलो. अशातच 2 वर्ष उलटून गेली. आरव आता थोडा मोठा झाला होता आणि त्याला घरातल्या वातावरणाची जाणीव होऊ लागली होती. तो आईला विचारत असे की बाबा नेहमी रागून का असतात? आणि अनुपमा त्याला खोटं समाधान देऊन गप्प बसवत असे. गिरीशचं ऑफिसमधील कामातही आता लक्ष उरलं नव्हतं. मित्रांच्या संगतीमुळे त्याचं आर्थिक नुकसानही होऊ लागलं होतं. पण तरीही तो त्याच मित्रांच्या स्तुतीमध्ये मग्न असायचा. एके दिवशी रात्री बाहेर खूप जोराचा वारा सुटला होता. आभाळ काळवंडून आलं होतं आणि पावसाची चिन्ह स्पष्ट दिसत होती. अनुपमानं गिरीशला अनेक वेळा मेसेज केले की अहो, हवामान खराब आहे, लवकर घरी या.
पण गिरीशनं नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले. तो आपल्या मित्रांसोबत एका लांबच्या ढाब्यावर बसून मद्यपान करत होता. तिथे गप्पांच्या ओघात त्याला वेळेचं भान राहिलं नाही आणि पाऊस सुरू व्हायच्या आत निघण्याच्या घाईत तो आपल्या मोटारसायकलकडे धावला. त्याच्या एका मित्रानं म्हटलंही की, "अरे गिरीश, आज तू जास्त प्यायलायस. आज इथेच थांब किंवा कोणाला तरी सोबत ने." पण गिरीशनं गर्वानं म्हटलं, "मला काही होत नाही, मी वाघ आहे, वाघ." आणि त्यानं गाडी जोरात सुरू केली. रस्ता ओला होता, वारा वेगाने वाहत होता आणि डोळ्यांवर दारूची नशा चढलेली होती. घरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या एका वळणावर त्याची गाडी घसरली. समोरून येणाऱ्या गाडीचा प्रकाश डोळ्यांत शिरला आणि गिरीशचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. त्याची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या मोठ्या झाडावर जोरात आदळली. तो गाडीवरून फेकला गेला आणि त्या झाडाच्या बुंध्यापाशी जाऊन पडला. त्याच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागला होता. सगळीकडे अंधार होता आणि आता पावसाचे मोठे थेंब पडायला सुरुवात झाली होती. गिरीश शुद्धीवर येण्याचा प्रयत्न करत होता. त्याला प्रचंड वेदना होत होत्या. त्यानं चाचपडत आपला खिसा तपासला तर सुदैवाने मोबाईल त्याच्या खिशातच होता, पण त्याच्यावर रक्ताचे डाग लागले होते. त्यानं मोठ्या अपेक्षेनं आपल्या त्या जिवलग मित्रांना फोन लावला, ज्यांच्यासाठी त्यानं स्वतःचा संसार पणाला लावला होता. त्याने एका मित्राला फोन केला आणि कळवळून सांगितलं, "अरे, माझा अपघात झालाय, प्लीज मला वाचवायला ये." पण पलीकडून उत्तर आलं, "अरे मित्रा, खूप पाऊस आहे रे, आणि मला तर घरी पाहुणे आलेत. तू असं कर, दुसऱ्या कोणाला तरी फोन लाव." गिरीशनं दुसऱ्या तिसऱ्या मित्राला फोन केला, पण प्रत्येकजण रात्र खूप झालीये, पाऊस खूप आहे किंवा मी शहराच्या बाहेर आहे अशी कारणं देऊन फोन ठेवून देत होता. गिरीशला आता जाणीव झाली की रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ मानलेले हे मित्र फक्त पार्टीपुरतेच जिवलग होते. पाऊस आता रौद्र रूप धारण करत होता. गिरीशच्या अंगातली शक्ती संपत चालली होती. त्याला कळेना की आता आपण जिवंत राहू की नाही. अशातच त्यानं थरथरत्या बोटांनी अनुपमाचा नंबर डायल केला. गिरीशच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती आणि शरीरातील वेदना असह्य होत होत्या. त्यानं थरथरत्या हातानं अनुपमाचा नंबर डायल केला तेव्हा त्याच्या मनात एकच भीती होती की ज्या पत्नीशी आपण 2 वर्ष नीट बोललो नाही, जिचा वारंवार अपमान केला, ती आज आपला फोन उचलून आपल्याला मदत करेल का? तिकडे घरी अनुपमा काळजीत खिडकीपाशी उभी राहून बाहेर कोसळणाऱ्या पावसाकडे बघत होती. घड्याळात रात्रीचे 11 वाजून गेले होते. तिनं गिरीश यांना अनेक वेळा फोन केले होते, पण प्रत्येक वेळी फोन वाजून बंद होत होता किंवा कोणीतरी तो कट करत होता. खरं तर झाले असे होते की गिरीश चुकून घाईघाईत आपल्या मित्राचा फोन घेऊन आला होता आणि स्वतःचा फोन तिथेच मित्राच्या टेबलावर विसरला होता. तो मित्र गाढ झोपेत असल्यानं अनुपमाचं कॉल कोणीच उचललं नव्हते. अचानक तिच्या फोनची रिंग वाजली. अनोळखी नंबर बघून तिनं साशंकतेनं फोन उचलला आणि पलीकडून गिरीश यांचा अतिशय क्षीण आणि वेदनेनं भरलेला आवाज आला. "अनुपमा, वाचव मला. माझा अपघात झालाय. खूप रक्त जातंय ग." हे शब्द ऐकताच अनुपमाच्या काळजाचा ठोका चुकला. तिच्या हातातली पाण्याची घागर खाली पडली, पण तिनं स्वतःला सावरले आणि विचारले, "अहो, कुठे आहात तुम्ही? काय झालंय नक्की? शांत व्हा, मला जागा सांगा." गिरीशनं कसाबसा खाचखळग्यांचा आणि त्या जुन्या वडाच्या झाडाचा संदर्भ दिला, जो शहरापासून साधारण 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका निर्जन वळणावर होता. अनुपमाचा हातपाय थरथरत होते. बाहेर विजा कडाडत होत्या आणि मुसळधार पाऊस पडत होता. पण तिनं एक क्षणही वाया न घालवता कपाटातून छत्री काढली. आरव झोपलेला आहे हे बघून शेजारच्या काकूंना घाईघाईत उठवून मुलाकडे लक्ष देण्यास सांगितले
आणि ती घराबाहेर पडली. रस्ता पूर्णपणे रिकामा होता. पाणी साचलेले होते आणि एवढ्या रात्री तिला कोणतंही वाहन मिळणं अशक्य होतं. पण तिच्या मनात फक्त आपल्या पतीचा चेहरा आणि त्यांचे ते आर्जवी शब्द घुमत होते. तिनं पावसाची आणि अंधाराची तमा न बाळगता चालायला सुरुवात केली. काही वेळानं ती धावू लागली. छत्री असूनही वाऱ्यामुळे ती पूर्णपणे भिजली होती. पाय चिखलात रुतत होते, पण ती थांबली नाही. मनामध्ये अनेक शंका येत होत्या. जर वेळ जास्त झाली तर? जर तिथे कोणी नसेल तर? पण तिचे प्रेम आणि तिचे कर्तव्य तिला बळ देत होते. तिनं विचार केला की जरी त्यांनी माझ्याशी वाईट वागणूक दिली असली तरी आज ते संकटात आहेत आणि पत्नी म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं हेच माझं पहिलं काम आहे. 4 किलोमीटरचे ते अंतर तिला आज 400 किलोमीटरसारखे वाटत होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या सावल्या तिला भीती घालत होत्या, पण ती देवाचं नाव घेत पुढे जात राहिली. अखेर तिला लांबून एक छोटासा प्रकाश दिसला, जो गिरीश यांच्या गाडीच्या पडलेल्या हेडलाईटचा असावा. ती जवळ पोचली तेव्हा तिला ते भयावह दृश्य दिसले. गिरीश रक्ताच्या थारोळ्यात त्या झाडाखाली पडलेले होते. त्यांची गाडी चक्काचूर झाली होती आणि ते थंडीनं व वेदनेनं कुडकुडत होते. अनुपमा धावत त्यांच्याजवळ गेली. त्यांचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि पदरानं त्यांच्या कपाळावरचं रक्त पुसू लागली. अहो, डोळे उघडा, बघा मी आले, तुम्हाला काही होऊ देणार नाही मी, असं म्हणत ती रडू लागली. तेव्हा गिरीशनं अर्धवट डोळे उघडून अनुपमाकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यांतून पश्चात्तापाचं अश्रू वाहू लागले. गिरीशच्या पायाला मोठी इजा झाली होती. त्यांना साधं उभं राहणंही शक्य नव्हतं. अनुपमानं आजूबाजूला मदतीसाठी हाक मारली, पण तिथे फक्त पावसाचा आवाज घुमत होता. शेवटी तिनं स्वतःच्या अंगातली सगळी शक्ती एकवटली आणि त्यांना आधार देऊन उभे करण्याचा प्रयत्न केला. जवळच असलेल्या शेतामध्ये तिला एक लहानसा दिवा दिसला. तिनं विचार केला की इथे रस्त्यावर थांबण्यापेक्षा तिथे गेल्यावर काहीतरी मदत मिळेल. ती गिरीश यांना सावरत त्यांचा भार स्वतःच्या खांद्यावर घेत हळूहळू त्या दिशेनं सरकू लागली. चिखलातून चालताना तिची धडपड होत होती. गिरीश वेदनेनं विव्हळत होते. पण अनुपमा, अहो, थोडा धीर धरा, आपण पोचलोच आहोत, असं म्हणून त्यांना धीर देत होती. अखेर ती त्या शेतातल्या झोपडीवजा घरापाशी पोचली आणि तिनं जोरानं कडी ठोकली. आतून कोणीच लवकर बाहेर येत नव्हते. तिनं पुन्हा पुन्हा विनवणी केली, प्लीज दरवाजा उघडा, माझ्या पतीचा अपघात झालाय, मदत करा. अखेर एका वृद्ध माणसानं कंदील घेऊन दरवाजा उघडला. त्यांच्या मागे त्यांची पत्नीही होती. त्यांनी या दोघांची अवस्था पाहिली आणि त्वरित त्यांना आत घेतले. त्या वृद्ध दाम्पत्यानं गिरीश यांना चटईवर झोपवले. अनुपमानं त्यांच्या जखमेवर पाणी टाकून ती स्वच्छ केली. तो वृद्ध गृहस्थ म्हणाला, बाळा, काळजी नको करू, मीही काही औषधी पानं लावतो, पण सकाळी शहरातल्या दवाखान्यात न्यावंच लागेल. रात्रीचा पाऊस खूप आहे आणि रस्ते बंद आहेत. रात्रभर अनुपमा त्यांच्या उशाशी बसून राहिली. कधी त्यांच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती, तर कधी त्यांचं पाय शेकत होती. गिरीश शांतपणे तिच्याकडे बघत होते. त्यांना आठवत होतं की ज्या मित्रांसाठी त्यांनी या माऊलीचा अपमान केला ते आज कुठेच नव्हते, आणि ही स्त्री जिच्यावर त्यांनी 2 वर्ष अन्याय केला ती आज स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्यासाठी धावून आली होती. पहाटेच्या वेळी पाऊस थोडा कमी झाला. गिरीशना थोडी सुस्ती आली होती, पण अनुपमाच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. तिनं त्या वृद्ध गृहस्थांचा आभार मानले आणि सकाळी लवकर रुग्णवाहिकेची सोय करण्यासाठी धडपड सुरू केली.
जेव्हा उजाडले तेव्हा गिरीशनं अनुपमाचा हात आपल्या हातात घेतला आणि अतिशय जड आवाजात विचारले, अनुपमा, तू माझ्यावर इतका राग असूनही, मी तुला इतकं दुखावलं असूनही तू माझ्यासाठी या मृत्यूच्या दाढेत का आलीस? तुला भीती नाही वाटली का? अनुपमाने गिरीशच्या प्रश्नावर कोणताही शब्द उच्चारला नाही. तिनं फक्त शांतपणे त्यांचे डोळे पुसले आणि त्या वृद्ध दाम्पत्याने दिलेले थोडे गरम पाणी त्यांना पिऊ घातले. तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. भय कसलं हो? भीती तर तेव्हा वाटली होती जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलणं सोडलं होतं. भीती तेव्हा वाटली जेव्हा तुम्ही चुकीच्या वाटेवर चालला होतात. आज तर तुम्ही माझ्या सोबत आहात, असं तिला मनातल्या मनात म्हणायचं होतं. पण तिनं फक्त त्यांच्या हातावर आपला हात ठेवून त्यांना धीर दिला. सकाळी लवकर त्या वृद्ध गृहस्थांच्या मदतीनं एक छोटा टेम्पो बोलावण्यात आला, ज्यातून गिरीश यांना शहराच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. वाटेत टेम्पोच्या धक्क्यानं गिरीश विव्हळत होते, पण अनुपमानं त्यांचं डोकं आपल्या मांडीवर धरलं होतं, जेणेकरून त्यांना कमीत कमी त्रास व्हावा. दवाखान्यात पोचल्यावर डॉक्टरांनी तातडीनं तपासणी केली आणि सांगितले की त्यांच्या उजव्या पायाचे हाड 2 ठिकाणी मोडले आहे आणि डोक्यालाही टाके घालावे लागतील. त्यांना किमान 1 महिना तरी रुग्णालयात राहावे लागेल आणि पूर्ण विश्रांतीची गरज आहे. गिरीश यांना वॉर्डमध्ये हलवल्यानंतर अनुपमा बाहेरच्या बाकावर बसली. तिनं आरवला शेजारच्या काकूंकडे सोडलं होतं. त्यांना फोन करून सगळी परिस्थिती सांगितली आणि आरवला रडू नकोस म्हणून समजावले. हॉस्पिटलच्या त्या शांत वातावरणात बसलेली असताना अनुपमाला अचानक त्यांचा 5 वर्षापूर्वीचा काळ आठवला, जेव्हा त्यांचे नवीन लग्न झाले होते आणि गिरीश एकदा तापानं फणफणले होते. तेव्हा गिरीश अनुपमाला म्हणाले होते, अनु, तू जवळ असली की मला औषधाची गरजच भासत नाही. तुझा हात माझ्या डोक्यावर असला की माझा सगळा त्रास पळून जातो. अनुपमाला तो क्षण आठवला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला आठवले की त्याच गिरीश यांनी एकेकाळी तिला वचन दिले होते की मी तुला कधीही रडू देणार नाही. पण काळाच्या ओघात मित्रांच्या संगतीनं आणि अहंकारानं तो प्रेमळ माणूस कुठे हरवला होता. तिनं विचार केला की ज्या माणसानं मला इतके दिवस मानसिक त्रास दिला, ज्यानं मित्रांना माझ्यापेक्षा श्रेष्ठ मानले, आज त्याच माणसाला वाचवण्यासाठी मी इथं उभी आहे. हीच तर कदाचित संसाराची खरी व्याख्या असावी, जिथं आपण एकमेकांच्या चुका विसरून संकटाच्या वेळी ढाल बनून उभे राहतो. अनुपमा आतवडमध्ये गेली तेव्हा गिरीश शुद्धीवर आले होते. त्यांच्या पायाला मोठा प्लॅस्टर लावला होता आणि ते खिडकीबाहेर शून्यात नजर लावून बघत होते. तिनं जवळ जाऊन विचारले, अहो, काही हवंय का तुम्हाला? भूक लागली असेल तर मी काहीतरी घेऊन येते. पण गिरीशनं काहीही न बोलता फक्त तिचा हात घट्ट धरला. त्यांच्या डोळ्यात आज तो पूर्वीचा अहंकार नव्हता, तर एक प्रकारची अपराधीपणाची भावना होती. त्यांना वारंवार त्या मित्रांचे फोन आठवत होते, ज्यांना त्यांनी काल रात्री कळवळून मदतीची याचना केली होती आणि ज्यांनी एक एक करून पाठ फिरवली होती. दुपारी गिरीश यांचा एक मित्र जो त्या रात्री पार्टीत होता, त्याचा योगायोगानं फोन आला. अनुपमानं फोन उचलला आणि म्हणाली, हॅलो, गिरीश यांचा अपघात झालाय आणि ते आता दवाखान्यात आहेत. पण पलीकडून त्या मित्रानं सांत्वन करण्याऐवजी फक्त एवढंच विचारलं, अरे बापरे, मग आता बिल कोण भरणार? मला तर खूप काम आहे, मी जमेल तसं येईन. आणि त्यानं फोन ठेवून दिला. हे संभाषण गिरीश यांनी ऐकले होते. त्यांचे डोळे पाणावले आणि त्यांनी अनुपमाकडे बघून दीर्घ सुस्कारा सोडला. अनुपमा शांतपणे त्यांचं सामान आवरत होती. तिनं स्वतःच्या जेवणाचीही पर्वा केली नव्हती. ती फक्त डॉक्टरांनी सांगितलेली औषधं आणि पट्ट्यांची जुळवाजुळव करत होती. संध्याकाळ झाली तशी अनुपमा घरी जाऊन आरवला भेटून आणि डबा घेऊन पुन्हा दवाखान्यात आली.
तिनं आरवला वडिलांच्या जवळ नेले. आरवनं रडत रडत आपल्या बाबांना विचारले, बाबा, तुम्हाला खूप लागतंय का? लवकर बरे व्हा ना. तेव्हा गिरीशला आपल्या मुलाच्या निरागसतेची आणि आजवर आपण त्याच्याकडे केलेल्या दुर्लक्षाची तीव्र जाणीव झाली. रात्री वॉर्डमध्ये शांतता पसरल्यावर गिरीशने हळूच अनुपमाला जवळ बोलावले आणि म्हणाले, अनुपमा, मला काहीतरी सांगायचं आहे. अनुपमा त्यांच्या जवळ बसली तेव्हा गिरीशचा आवाज थरथरत होता. ते म्हणाले, मी खूप मोठा गुन्हा केलाय. ज्या मित्रांसाठी मी तुला वाऱ्यावर सोडलं, ज्या मित्रांसाठी मी माझ्या घराची शांतता भंग केली, त्यांनी आज मला मरणपंथाला सोडलं होतं. आणि तू, जिचा मी कायम अपमान केला, तू मात्र अंधार आणि पावसाची तमा न बाळगता मला शोधत आलीस. मी या लायकीचा नाहीये ग. अनुपमानं त्यांच्या ओठावर हात ठेवला आणि म्हणाली, अहो, जुन्या गोष्टी आता बोलू नका. फक्त तुम्ही आता लवकर बरे व्हा. मला दुसरं काहीही नकोय. पण गिरीशचे मन त्यांना खात होते. त्यांना वाटत होते की त्यांनी केलेल्या जखमा या पायाच्या जखमेपेक्षाही खोल आहेत. अनुपमा त्या रात्री दवाखान्यात जमिनीवर एक चादर पसरून झोपली. तिचे शरीर थकले होते, पण मन मात्र स्थिर होते. कारण आज कित्येक वर्षांनी तिला असं वाटत होतं की गिरीश पुन्हा एकदा तिचे झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास गिरीश यांना असह्य वेदना होऊ लागल्या. त्यांचा पाय दुखू लागला होता. अनुपमा लगेच जागी झाली आणि नर्सला बोलावण्यासाठी धावली. डॉक्टरांनी येऊन तपासाले आणि सांगितले की त्यांच्या पायात काही कॉम्प्लिकेशन्स वाढत आहेत. कदाचित छोटी शस्त्रक्रिया करावी लागेल. हे ऐकून अनुपमाच्या पायाखालची जमीन सरकली. कारण शस्त्रक्रियेसाठी मोठ्या रकमेची गरज होती आणि गिरीशनं आपले सगळे पैसे तर मित्रांसोबतच्या पार्ट्यांमध्ये आणि उधळपट्टीत संपवले होते. आता अनुपमासमोर एक मोठे संकट उभे राहिले होते की इतके पैसे आणायचे कुठून. कारण तिनं आपल्या माहेरच्यांकडे हात पसरायचे नव्हते. गिरीशची अशी अवस्था पाहून ती पूर्णपणे हतबल झाली होती. डॉक्टरांनी जेव्हा शस्त्रक्रियेची आणि त्यासाठी लागणाऱ्या मोठ्या रकमेची घोषणा केली तेव्हा अनुपमाच्या डोळ्यासमोर क्षणभर अंधारी आली. तिला कळेना की इतक्या रात्री अशा परिस्थितीत ती कोणाकडे मदत मागेल. कारण गिरीश यांनी गेल्या 2 वर्षात कोणाशीही संबंध चांगले ठेवले नव्हते आणि घरातील साठवलेले पैसेही संपत आले होते. अनुपमा वॉर्डच्या बाहेर असलेल्या बाकावर बसून विचार करू लागली. तिच्या डोक्यात चक्र सुरू होती. तिने स्वतःचे दागिने गहाण ठेवण्याचा विचार केला, पण आता रात्रीच्या वेळी सोनार कुठे मिळणार. तिने ठरवलं की आता आपल्यालाच हिंमत दाखवावी लागेल. तिने आपल्या माहेरच्यांना फोन न करण्याचा निर्णय घेतला होता, कारण तिला आपल्या पतीची अब्रू घालवायची नव्हती. तिने कपाटात जपून ठेवलेले स्वतःचे थोडे पैसे आणि लग्नात मिळालेले काही दागिने जे तिने संकट काळासाठी लपवून ठेवले होते ते काढण्यासाठी ती घाईघाईने घरी गेली. वाटेत तिला गिरीश यांच्या त्या तथाकथित जिवलग मित्रांपैकी एक जण रस्त्यावर दिसला. अनुपमाने धावत जाऊन त्याला गाठले आणि म्हणाली, दादा, गिरीश यांची शस्त्रक्रिया करायची आहे. थोडी पैशांची मदत मिळेल का? मी नंतर नक्की परत करेन. पण त्या मित्रानं आपल्या खिशातील पाकीट बाहेर काढले आणि त्यातली फक्त 100ची नोट दाखवत म्हणाला, वहिनी, परिस्थिती खूप वाईट आहे हो. माझ्याकडेच पैसे नाहीत. तुम्ही असं करा, दुसऱ्या कोणाकडे तरी बघा. त्याचा हे शब्द ऐकून अनुपमाला त्या माणसाची कीव आली, जिला गिरीश आपला भाऊ मानत होते. ती घरी आली. तिने आपले दागिने घेतले आणि पुन्हा दवाखान्यात धावली. तिथे गेल्यावर तिने हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटशी बोलून आपले दागिने हमी म्हणून ठेवण्याची विनंती केली. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, पण तिची तळमळ आणि डोळ्यांतील प्रामाणिकपणा पाहून त्यांनी शस्त्रक्रियेची तयारी सुरू करण्याचे आदेश दिले. शस्त्रक्रिया सुरू असताना अनुपमा बाहेरच्या पॅसेजमध्ये देवाचे नाव घेत बसली होती. तिला आठवत होते की गिरीश नेहमी म्हणायचे, माझ्या मागे मित्रांची मोठी फळी आहे, मला कोणाची गरज नाही.
पण आज ती फळी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली होती आणि फक्त ती एकटीच तिथे उभी होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण गिरीश यांना शुद्ध यायला काही तास लागले. जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांच्या शेजारी अनुपमा थकलेल्या अवस्थेत पण त्यांच्या हाताला धरून बसलेली त्यांना दिसली. पुढच्या महिनाभरात दवाखान्यातील तो वॉर्ड जणू त्यांच्या संसाराचे नवीन केंद्र बनला होता. अनुपमा रोज सकाळी गरम डबा आणायची, आरवला शाळेत पाठवून दवाखान्यात धावायची, गिरीश यांची सेवा करायची आणि रात्री तिथेच बाकावर झोपायची. या काळात गिरीश यांनी पाहिले की ज्या मित्रांसाठी त्यांनी अनुपमाला रडवले त्यांनी एकदाही साधी विचारपूस करण्यासाठी फोन केला नाही. उलट जेव्हा कामाची वेळ आली तेव्हा त्यांनी गिरीशचा नंबर ब्लॉक करून टाकला होता. गिरीश यांना आता आपल्या प्रत्येक चुकीची टोचणी लागत होती. त्यांना आठवत होते की कसं त्यांनी अनुपमाला माहेरी जाण्यापासून रोखलं होतं आणि तिला घरातून हाकलून लावण्याची भाषा केली होती. एक दिवस दुपारी जेव्हा अनुपमा त्यांचे पाय चेपत होती तेव्हा गिरीश यांच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. त्यांनी अनुपमाचा हात आपल्या हातात घेतला आणि कापऱ्या आवाजात विचारले, अनुपमा, मी इतका वाईट वागलो, तुला किती मानसिक त्रास दिला, तरीही तू हे सगळं माझ्यासाठी का करतेस? मी तुला तुझ्या माहेरच्या कार्यक्रमातही नेलं नव्हतं. तुला खूप राग आला असेल ना माझा? अनुपमानं त्यांच्याकडे पाहिले. तिचे डोळेही पाणावले होते. तिनं अत्यंत शांतपणे उत्तर दिले, राग तर खूप आला होता हो, पण राग प्रेमापेक्षा मोठा नसतो. तुम्ही जरी मला तुमची मानलं नव्हतं तरी मी तुम्हाला माझं सर्वस्व मानलं होतं. पत्नीचा धर्म केवळ सुखात सोबत राहणं नाही तर दुःखात सावली बनून उभं राहणं हा असतो. गिरीश यांना हे ऐकून स्वतःचीच लाज वाटली. त्यांना जाणवले की जगातील सर्वात मोठे सुख आणि सर्वात मोठी संपत्ती त्यांच्या समोर बसलेली ही स्त्री आहे जिला त्यांनी कधीच ओळखले नाही. महिना संपत आला होता. डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्याची तयारी सुरू केली. पण गिरीश यांच्या मनात आता एक वेगळीच धास्ती होती की घरी गेल्यावर ते अनुपमाच्या नजरेला नजर कशी देतील. डिस्चार्जच्या दिवशी अनुपमा सर्व सामान आवरत असताना गिरीश यांनी तिला थांबवले आणि म्हणाले, अनुपमा, घरी गेल्यावर सगळं पहिल्यासारखं होईल का गं? तू मला माफ करू शकशील का? गिरीशच्या त्या प्रश्नावर अनुपमाने फक्त एक मंद स्मित हास्य केले आणि त्यांचा हात घट्ट पकडून म्हणाली, अहो, घर हे विटामातीचं नसतं, ते माणसांच्या विश्वासावर उभं असतं. तुम्ही परत आलात हेच माझ्यासाठी सगळं काही आहे. त्या दोघांच्या डोळ्यांतील अश्रूंनी गेल्या 2 वर्षांचा सर्व दुरावा वाहून नेला. दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यावर जेव्हा गिरीश आपल्या घरात पाऊल ठेवले तेव्हा त्यांना तेच घर आज खूप वेगळे आणि पवित्र वाटू लागले. आरवनं धावत येऊन बाबांना मिठी मारली आणि म्हणाला, बाबा, आता पुन्हा कधीच आम्हाला सोडून जाऊ नका. आरवचे हे शब्द गिरीशच्या काळजाला स्पर्श करून गेले. महिनाभर घरी विश्रांती घेत असताना गिरीशला विचार करायला खूप वेळ मिळाला. त्यांना जाणीव झाली की मित्र वाईट नसतात. उलट मानवी जीवनात मित्रांचे स्थान खूप महत्त्वाचे असते. पण मित्र कोणाला म्हणायचे हे ओळखण्याची पारख आपल्याकडे असायला हवी. जे मित्र केवळ पार्ट्या आणि व्यसनासाठी एकत्र येतात ते केवळ सोबती असतात. पण जे संकटाच्या वेळी ढाल बनून उभे राहतात आणि आपल्याला चुकीच्या वाटेपासून रोखून प्रगतीच्या दिशेनं नेतात तेच खरे जिवलग मित्र असतात. गिरीशनं ठरवले की आता अशा लोकांची संगत सोडून द्यायची जे फक्त स्वार्थासाठी जवळ आले होते आणि त्याऐवजी अशा लोकांशी नाते जोडायचे जे आपल्या कुटुंबाचा आदर करतात. हळूहळू गिरीश पूर्णपणे बडे झाले आणि पुन्हा नोकरीवर जाऊ लागले. पण आता त्यांच्या वागण्यात जमीन आसमानाचा फरक होता. आता ते ऑफिस सुटल्याबरोबर कोणाकडेही न थांबता थेट घराची वाट धरू लागले.
कारण त्यांना समजले होते की जगातील सर्वात मोठे सुख हे आपल्या पत्नीच्या हातातल्या चहाच्या कपात आणि मुलाच्या हसण्यात आहे. एके दिवशी संध्याकाळी गॅलरीत बसले असताना गिरीशनं अनुपमाचा हात हातात घेतला आणि म्हणाले, अनुपमा, या अपघातानं माझे डोळे उघडले. मला समजलं की नवरा बायकोचं नातं हे केवळ कायदेशीर बंधन नसतं, तर ते दोन आत्म्यांचं एकत्रीकरण असतं, जिथे एकमेकांच्या चुकांवर पांघरून घालून पुढे जायचं असतं आणि एकमेकांच्या मौनातलं दुःख वाचायचं असतं. अनुपमा म्हणाली, अगदी बरोबर आहे हो. नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम असून चालत नाही, तर तिथे एकमेकांबद्दल आदर आणि विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा पती आणि पत्नी एकमेकांचं केवळ जोडीदार न राहता चांगले मित्र बनतात, तेव्हा ते घर स्वर्गासारखं होतं. गिरीशनं मान्य केले की संसारात चढ उतार येणारच, वाद होणारच, पण त्या वादाचा शेवट कधीही दुराव्यात होऊ नये. संवाद हा नात्याचा श्वास असतो आणि ज्या दिवशी संवाद थांबतो त्या दिवशी नातं गुदमरायला लागतं. त्यांनी अनुपमाकडे पाहिलं आणि वचन दिलं की आता इथून पुढे कोणताही निर्णय घेताना तो तिला विचारात घेईल आणि तिच्या माहेरच्या माणसांनाही आपल्या कुटुंबाचा हिस्सा मानेल. गिरीशला आता ही गोष्ट उमजली होती की बाहेरचे जग कितीही रंगीबेरंगी वाटले तरी ऐनवेळी आपल्या रक्ताचं आणि हक्काचं माणूसच धावून येतं. आणि पत्नी ही केवळ घराची लक्ष्मी नसते, तर ती संकटातली सर्वात मोठी शक्ती असते. दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. आरव तिथे आला आणि त्यानं त्या दोघांनाही मिठी मारली. त्या क्षणी त्या घरात खऱ्या अर्थानं आनंदाची पहाट झाली होती. नातं कसं टिकवायचं, तर ते एकमेकांना समजून घेण्यात, एकमेकांच्या उणीवा स्वीकारण्यात आणि कठीण काळात एकमेकांचा हात न सोडण्यात असते. गिरीश आणि अनुपमा यांच्या आयुष्यातील तो अंधकार आता कायमचा संपला होता. समोर होते प्रेमाचे, विश्वासाचे आणि सहकार्याचे एक नवीन क्षितिज. शेवटी संसाराचा गाडा हा दोन चाकांवर चालतो. जर दोन्ही चाकं एकाच दिशेनं आणि विश्वासानं चालली तर कितीही मोठा अपघात झाला तरी आयुष्य पुन्हा रुळावर येतच, हेच त्या दोघांनी जगाला दाखवून दिलं होतं. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कहाणी आवडली असेल तर लाईक करा आणि या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.